नमस्कार. आज मी तुम्हाला अरबीचे पराठे साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहेत आणि तेही झटपट होणारे आणि चवीला तेवढेच भारी. चला तर मग जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवातच करूया. इथे मी अर्धा किलो अरबी कुकरला लावून 2 शिट्टी करून घेतली. 3 शिट्टी जर केली ना तर अरबीचा गाळ होतो, तर 2च शिट्टी करून घ्यायची. तर कुकर थंड झाल्यावरती अशा प्रकारे त्याचे साल काढून घ्यायचे. आता याला किसणीवरती मोठ्या होलच्या साहाय्याने किसून घेऊया. किसून घेतल्यानंतर याला चमच्याने मोकळे करून घ्यायचे. याला बाजूला ठेवून अशा प्रकारचा चॉपर जार प्रत्येकाकडे असतो, तर त्याच्यामध्ये ना 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 कांदा असा फोडी करून घातला ना, मिरची आणि कांदा छान बारीक चिरला जातो. पराठासाठी इतकाच कांदा आणि मिरची बारीक चिरलेली पाहिजे. एक महत्त्वाचे सांगायचे राहिले, अरबीच्या 2 शिट्टी करून घेतली ना, थंड झाल्यावर ताबडतोब लगेच चाळणीमध्ये अरबी काढून घ्यायची आणि पूर्णपणे पाणी त्याचे निथळून द्यायचे आणि पंख्याखाली पूर्णपणे थंड होऊन द्यायची. नंतर किसून घ्यायची. 7-8 लसूण पाकळ्या किसून घेतल्या. मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. मोठा बाऊल घ्यायचा. आता त्याच्यामध्ये मी 1 कप आशीर्वाद आट्याचा उपयोग करत आहे आणि 1 कप आपलं घरगुती गव्हाचे पीठ. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. किसून घेतलेली अरबी त्याच्यामध्ये घालून घ्यायची. आशीर्वाद आटा मी याच्यासाठी वापरला, त्याचे पीठ जाड असते आणि आपलं दळून आणलेलं घरगुती पीठ बारीक असतं. या दोन्ही पिठाचा वापर केला ना, म्हणजे जाड आणि बारीक पिठाचा वापर केला ना, पराठे छान खुसखुशीत होतात. चिरून घेतलेले सर्व साहित्य याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर 1 टीस्पून हळद घालून घ्यायची, 1 टीस्पून धने पावडर घालून घ्यायची आणि 1 टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायची. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर किंवा घरचा मसाल्याचा वापर न करता 1.5 चमचा वडापाव चटणीचा वापर केला आहे. थोडासा गूळ घालून घ्यायचा आणि 2 चमचे घट्ट दही घालून घ्यायचे. माझे अगोदरचे बोलणे मी पूर्ण करून घेते. आशीर्वाद आटा जाड असल्यामुळे त्याचे फुलके चांगले होतात. पराठासाठी सुद्धा याचा उपयोग खूप छान होतो आणि लाडूसाठी तुम्ही नक्की करून बघा. लाडूसुद्धा खूप छान होतात त्याचे. पण जेवढे साहित्य घातले ना, तेवढे साहित्य चांगलं पिठामध्ये घालून चांगले मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पराठ्याचे पीठ मळताना पाण्याचा जास्त वापर नाही करायचा. जेवढं पीठ आपल्याला घट्ट मळून घेता येईल तेवढे पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे. याच्यामध्ये जर का पाण्याचा जास्त वापर केला ना, तर पीठ सैल होते आणि पराठे आपल्याला लाटता येत नाही. तर जसे लागेल ना तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. आता थोडेसे कोरडे पीठ घालून पुसून घेऊया. हातसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे पिठानेच. एक महत्त्वाची टीप, पराठ्याचे पीठ मळून झाले ना, ताबडतोब पराठे करायला घ्या. जास्त वेळ पीठ मळून ठेवल्यानंतर पीठ सैल होते आणि पराठे लाटता येत नाही. त्यामध्ये कांदा आणि दही घातल्यामुळे पाणी सुटते आणि पीठ सैल होते. लगेच पीठ मळून झाल्याबरोबर लगेच पराठे बनवायला घ्यायचे. आता याला तेलाचा हात लावून घेऊया. पिठामध्ये तेल टाकताना 1 चमचा तेल घालायचे आहे, जास्त तेल नाही घालायचे. हाताला जरा तेल लावून पीठ चांगले मळून घ्यायचे. अशा प्रकारे छान मऊ आणि घट्ट पीठ मळून घेतल्यानंतर तवा गरम करायला अगोदरच ठेवायचा आहे. पीठ मळायच्या अगोदर तवा गरम होईपर्यंत आपलं पीठ मळून होते. इथे मी तुम्हाला 2 प्रकारचे पराठे लाटून दाखवणार आहे, एक चौकोनी आणि एक गोल. पोळपाटाला पहिलं तेल लावून घ्यायचं, हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं. हातावरती पिठाचा गोळा घेऊन चांगलं गोल गरगरीत केल्यानंतर पीठ चांगले जास्तीचे घालून घ्यायचे लाटताना आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना सुके पीठ जरा जास्तच लागते, खाली पराठा चिकटू नये म्हणून. तर पिठाचा वापर करायचा म्हणजे पराठा खाली चिकटणार नाही. सर्व बाजूनी पराठा कसा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे लाटून घ्यायचा. पराठा तव्यावर टाकायच्या अगोदर तेल लावून घ्यायचे चांगले, नंतर पराठा तव्यावर टाकायचा. आता गॅसची फ्लेम मोठी करून एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची. वरतून सुद्धा चांगले तेल सोडायचे, पराठ्याला चांगले लावून घ्यायचे आणि आता
पलटी करून घेऊया. इथे मी नुसतं तेलाचा वापर न करता तेल आणि तूप मिक्स करून घेतले आहे. तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप दोन्हीपैकी एक कुठलंही वापरू शकता. थोडा तुपाचा वापर केला ना, पराठे खायला खूप छान लागतात. आणि पराठ्याला तेलाचा आणि तुपाचा वापर केला ना जास्त, तर पराठेसुद्धा चवीला चांगलेच लागतात. कारण पराठ्याला तेल तूप लावल्याशिवाय पराठा छान लागत पण नाही आणि ड्राय होत नाही. दुसरी गोष्ट खरपूस भाजून होतो. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने पराठा मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचा. नंतर पराठा काढून घेतल्यानंतर टिश्यू पेपरने तवा चांगला पुसून घ्यायचा आहे. आता दुसरा पराठा मी तुम्हाला दाखवते. चौकोनी पराठा मुलांना खूप आवडतो, म्हणून त्यांना डब्यात देण्यासाठी अशा प्रकारे चौकोनी पराठा बनवा. अशा प्रकारचे पराठे मुलांना डब्यात देण्यासाठी, सकाळी आपली नाश्त्याची सोय किंवा प्रवासासाठी अगदी पोटभरीचा नाश्ता होतो. प्रत्येक पराठा करताना तव्याला पहिले तेल लावून घ्यायचे, नंतर पराठा तव्यावर टाकायचा. पराठा तुम्हाला दुसऱ्या दिवशी बनवायचा असेल ना, तर आदल्या दिवशीच अरबी उकडून ठेवायची. तर थंड झाल्यावरती फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रीजमधून काढून घेतल्यानंतर त्याचे नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती त्याचे साल काढून घ्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. या पराठ्याबरोबर लिंबाचं लोणचं, तो अशा हिरव्या मिरच्या जर तुम्ही तिखट खात असाल तर, शिवाय त्याच्याबरोबर दही घ्या. पराठा खूप छान लागतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब करा.